म्हणता म्हणता बघा डिसेंबरचे 10 दिवस पण झाले आणि आता लवकरच नवीन वर्ष न्यू इयर येणार आहे। आपल्या सगळ्यांना वाटतं की मला या वर्षामध्ये असं काही दुःख आले, संकट आले आणि नवीन माझं येणारं जे वर्ष आहे ते अतिशय चांगलं जावं, सुख समाधानाचं जावं, माझ्या आयुष्यामध्ये भरपूर यावर्षी सुख यावं, आनंद यावं, दुःख येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वाटतं। आपण एकमेकांना हॅपी न्यू इयर म्हणून विश करत असतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा, म्हणजे येणारं नवीन वर्ष जे आहे ते आनंदमय जाण्यासाठी आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो आणि आपली स्वतःची पण इच्छा असते की आपलं नवीन वर्ष जे आहे ते अगदी सुखमय जावं, दुःख येऊ नये। तर बघा हे वर्ष सुखमय जाण्यासाठी आपल्याला सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपल्या घरामध्ये काही अशा नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू असतात की त्यामुळे घरामध्ये मोठ्यात मोठी निगेटिव्हिटी निर्माण होते आणि मग तुम्ही किती पण चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, देवाचं काही केलं, सेवा केली, पूजा अर्चा केल्या, घरामध्ये चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पण ते राहत नाही। कारण काही अशा वस्तू असतात, काही चुका आपल्याकडून होऊन जातात की ज्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते आणि मग आपल्यावर दुःख, संकट, अडचणी यायला लागतात जे आपल्याला अजिबात नको असतं। म्हणून या नवीन वर्षामध्ये तुम्ही सांगते त्या गोष्टींची जर काळजी घेतली, काही गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर काढल्या तर तुमच्यावर येणारे संकट, अडचणी, दुःख जे आहे तर ते टळतील आणि घरामध्ये फक्त सुख नांदेल। घरात कळत नकळतपणे नकारात्मक ऊर्जा येत असते, यामुळे आपल्या जीवनावर त्याचा अशुभ परिणाम होत असतो। म्हणून नवीन वर्ष सुरू होण्याआधी काही वस्तू तुम्हाला बाहेर काढायच्या आहे जेणेकरून निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्या घरात राहणार नाही। घर बांधताना किंवा बघा घराचं कोणतंही काम करताना आपण दिशा कोणती असावी, शुभ वेळ असावा, या गोष्टींची आपण काळजी घेत असतो, माहिती घेत असतो। प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असावी असं वाटत असतं, जीवनामध्ये कोणतंही दुःख नसावं आणि नेहमी आपली आर्थिक भरभराटी, सगळ्या बाबतीत भरभराटी व्हावी असं आपल्याला वाटत असतं। तर त्यामुळे तुम्हाला हे काही उपाय करायचे आहे, काही गोष्टींची काळजी घ्यायची। तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये आपण बघा गॅलरीमध्ये किंवा घरामध्ये आजकाल झाडं लावत असतो, छोटे छोटे रोपटे, छान प्लांट्स मिळतात जे शोसाठी आपण ठेवत असतो। तर तुमच्या घरामध्ये असं तुम्ही काही रोप लावले असतील जे जगत नसतील, त्याचे पानं पिवळी झालेली असतील वगैरे, कोमेजून गेलेले असतील किंवा काटेरी झाडं तुम्ही लावलेले असतील तर हे पहिले तुम्ही काढून टाका। घरामध्ये या गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा येते। कधीही घरामध्ये टवटवीत ताजी रोपं जर असतील तुमच्या दारामध्ये, गॅलरीमध्ये, घरामध्ये तसे टवटवीत हिरवीगार रोपं असतील तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी मदत होते। म्हणून सगळ्यात पहिले तुम्हाला जे झाडं वाळलेले आहे ते तुम्हाला काढून टाकायचे। यानंतर बंद पडलेलं घड्याळ, घरामध्ये असलेले घड्याळ जर बंद असतील तर ते लगेच तुम्ही सुरू करा किंवा तुम्ही बघा वापरायचं नसेल कोणाला तरी देऊन द्या, खराब झालं असेल टाकून द्या, रिपेअर करून वापरा, पण बंद पडलेलं घड्याळ तुम्ही घरामध्ये ठेवू नका। भिंतीवरचं घड्याळ हे पूर्व आणि पश्चिम दिशेलाच असलं पाहिजे आणि सकाळी उठताना जर तुम्ही बंद घड्याळ तुमच्या डोळ्यास पडत असेल, छोटं असू द्या की मोठं असू द्या, तर ते अतिशय चुकीचं आहे। याबद्दल मी माहिती मागच्या एका व्हिडिओमध्ये पण दिली होती। यामुळे घरामध्ये असलेली जी प्रगती आहे, घरातल्यांची प्रगती जी आहे तर ती थांबत असते। म्हणून बंद पडलेलं घड्याळ जे आहे ते कधीही घरामध्ये ठेवू नये। मग ते हातावरचं घड्याळ असू द्या की भिंतीवरचं घड्याळ असू द्या, वापरायचं असेल रिपेअर करून वापरा, नसेल वापरायचं टाकून द्या। यानंतर फाटलेले फोटो, अनेक जण आपल्या आवडीनुसार किंवा वास्तूनुसार भिंतीवर फोटो लावतात आणि घर सुशोभित, डेकोरेटिव्ह ठेवण्याचा ते प्रयत्न करत असतात, परंतु आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। काही फाटले तुटलेले फोटो किंवा काही युद्धाचे फोटो, काहीतरी असे विचित्र दर्शवणारे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे असे फोटो ठेवू नका। छान असे हिरवळीचे किंवा देवी देवतांचे फोटो जरी तुम्ही ठेवले तरी पण चालेल, पण असे काहीतरी विचित्र, काहीतरी युद्ध चालू आहे, मारहाण चालू आहे वगैरे, काही विचित्र प्राणी, कोणी कोणाला असं काही खातंय वगैरे, असे फोटो अजिबात ठेवू नका। त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी पसरायला सुरुवात होते आणि मग दुःख, अडचणी यायला लागतात। मग यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुटलेल्या फुटलेल्या काही काचा वगैरे असतील त्या आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाही आहे। तुटल्या फुटलेल्या वस्तूंमुळे घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते। आपल्या महिलांना सवय असते की बऱ्याचशा गोष्टी आपण जपून ठेवतो, पण काय त्या गोष्टी आपण वापरत नाही आणि फेकत पण नाही, पण अशाच गोष्टी साचून साचून ना घरामध्ये कचरा व्हायला लागतो आणि निगेटिव्हिटी पसरायला लागते आणि परिणामी मग घरातल्या सगळ्यांच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होत असतो। म्हणून ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे। आपल्या महिलांना आहे ना कपडे खूप आवडतात, नवीन नवीन फॅशनचे आपण कपडे घेत असतो। तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही अनेक वेळा बघा आपण कामामुळे घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग अशा वेळेस कपाटामध्ये इतके जुने कपडे फाटलेले, साचवलेले असतात आणि हेच वास्तुदोषाचं मेन कारण ठरतं। तर त्यामुळे वेळ काढून आपलं कपाट पहिले स्वच्छ करा। फाटलेले जे जुने कपडे तुम्ही वापरत नसतील ते तुम्ही फाटलेले असतील तर ते टाकूनच द्या,
वापरण्यायोग्य असतील पण वापरायचे नसतील ते कोणाला तरी धुवून दान करा. कपडे कधी पण असेच तुम्हाला दान करायचे नाही. गरजूंना तुम्ही चांगले वापरण्यायोग्य कपडे असतील ते कधी पण तुम्हाला धुवून दान करायचे. बघा, मी दिवाळी आणि नवरात्रीच्या आधी पण तुमच्यासोबत ही माहिती शेअर केली होती की तुमच्या घरामध्ये देवी देवतांचे पण काही तुटके फुटके फोटो असतील, मूर्ती असतील तर ते पण तुम्हाला व्यवस्थित नियमांनी प्रवाहित करून नवीन तुम्ही देवांचे फोटो ठेवा. कारण खंडित पडलेले, फुटले तुटलेले देव कधीही देवघरामध्ये पूजू नये. त्यामुळे चांगलं तर काही होत नाही, पण दोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागतात. घरामध्ये कटकटी, भांडणं जे आहे तर ते व्हायला लागतात आणि आपण जे काही देवाचं करतोय त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून कधी पण चुकून पण देवांचे तुटके फुटके किंवा होल पडलेले वगैरे अशा मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवायच्या नाही. आणि नवीन वर्ष येण्याच्या आतच या गोष्टी करा की जेणेकरून नवीन वर्ष आपल्याला अगदी आनंदाचं जाईल. यानंतर बघा, आपल्या घरामध्ये किचनमध्येच बघा आपण बऱ्याचशा खाण्याच्या वस्तू ठेवत असतो. तर असं काही बुरशी आलेलं लोणचं वगैरे असतील, चटण्या वगैरे असतील, खूप दिवसांपासून तसंच पडलेलं आहे, तर हे पण आपल्याला वेळोवेळी बाहेर काढायचं आहे. घरामध्ये तर अशा खायच्या गोष्टी, कीड लागलेल्या वगैरे, कांदा बटाट्याला पण बघा कधी कधी आपलं लक्ष नाही राहतं, त्यालासुद्धा कधी कीड वगैरे लागून जातं. या गोष्टी आपण वेळोवेळी पाहिल्या पाहिजे. आपल्याला वाटतं की काय होतं याच्यामुळे, पण नाही, त्याचा खरंच निगेटिव्ह परिणाम आपल्या घरावर होत असतो, घरातील लोकांवर होत असतो. यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा तितकाच महत्त्वाचा आहे. तर मुख्य दरवाजा पण आपल्याला चेक करायचा आहे. तो तुटलेला वगैरे असेल व्यवस्थित रिपेअर करून घ्या. आणि उघडताना बंद करताना त्याचा कधी असा करकुर आवाज येत असेल तर ते वेळोवेळी तुम्ही व्यवस्थित बघा. मुख्य दरवाजा स्वच्छच असला पाहिजे, मस्त छान. त्याच्यावर तुम्हाला रोज स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्यावर दोघं साईडला तुम्हाला देवीचे पावलं लावायचे आहे, माता लक्ष्मीचे. त्याच्यानंतर तोरण लावायचं आहे. दाराला तोरण नेहमी असलं पाहिजे. असंच दरवाजा जो आहे बिना तोरणाचा कधीही ठेवू नये. तोरण खराब झालं वगैरे असेल तर ते तुम्ही चेंज करा, व्यवस्थित धुवून टाका. पण मुख्य दरवाजाची काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे. आणि याशिवाय बघा ना, घरामध्ये बऱ्याचशा भंगार, इलेक्ट्रिक, काही तुटकं फुटकं फर्निचर वगैरे सगळं जे आहे ना ते पहिले बाहेर काढा. मला माहिती, दिवाळीच्या वेळेस आपण सगळ्या महिलांनी अगदी कष्ट करून, जीवाचं अगदी रान करून घर स्वच्छता केली होती, पण घर आहे ना आवरलं का परत 15 दिवसांनी तसंच होतं. म्हणून आपण एक अंगाला सवयच लावून घेतली पाहिजे की काही वस्तू आहे ना जुन्या झाल्या तर त्या आपण फेकून दिल्या पाहिजे. आपण काय करतो, त्यामध्ये जीव टाकतो की नाही नाही हे वापरू, पण आपण ते वापरत नाही. तर हा कुठेतरी तुम्ही विचार करा. काही असे जुनं तुटकं फुटकं फर्निचर असेल किंवा वापरण्यायोग्य असेल पण तुम्हाला नाही वापरायचं आहे, ते कोणाला तरी तुम्ही गरजूंना दान केलं, त्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील. घरातला कानाकोपरा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. कारण बघा, उत्तर दिशेला पण, तुमच्या घराच्या उत्तर दिशेला काही तुम्ही घाणेरडापणा, अस्वच्छता तिथे असेल तर उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे, कुबेराची दिशा आहे. तिथे असं जड वगैरे घाणेरडं सामान ठेवलं तर तुमच्या धन कमवण्याच्या मार्गामध्ये अडथळे येतात, खूप तुम्हाला त्रास होऊ शकतो. घराचा कानाकोपरा व्यवस्थित स्वच्छ करा, नाही तर तुमची प्रगती थांबते, घरातले दोष वाढतात. जे मी घराच्या बाबतीत सांगते तेच तुम्ही बघा दुकानाच्या बाबतीत सुद्धा. तुमचं शॉप आहे, काही छोटा मोठा बिझनेस आहे, त्या ठिकाणी पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहे. कारण तिथे आपण, आपलं ते कमवण्याचं साधन आहे, तिथे आपण बसून कमवतो. मग अशा ठिकाणी घाणेरडापणा कसा, अस्वच्छता नाही ठेवली पाहिजे. यानंतर अजून महत्त्वाचं बघा, जुने चप्पल बूट वगैरे असतील तर ते पण तुम्हाला चप्पलांमुळे तर निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात येते. वापरण्यायोग्य असतील, परत तेच सांगते, गरजूंना द्या. पण नसतील, तुटके फुटके असतील तर ते पहिले तुम्ही काढून टाका. आणि मी म्हणते, महिलांना खूप सवय असते कपड्यांची, चप्पल बूटची, वेगवेगळ्या स्टाईलची आपल्याला सवय असते. तर त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला बघा विचार करायचा आहे. यामुळे घरामध्ये ना कटकटी, कलह, वादावाद जे आहे तर ते निर्माण व्हायला लागतात. आणि खरंच बघा, प्रत्येकाला वाटत असतं की येणारं जे दिवस आहे, येणारं वर्ष जे आहे ते मला अगदी भरभराटीचं जाऊ दे, यासाठी आपण देवाकडे प्रार्थना पण करत असतो. म्हणून घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी, घरामध्ये आनंदाचं वातावरण राहण्यासाठी पहिले घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून बघा, नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी या काही सांगितलेल्या गोष्टी आहे. या व्यतिरिक्त पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील तर त्यांची तुम्ही काळजी घ्या. काही नियमांचं तुम्ही पालन करा की जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती सकारात्मकतेने होईल आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये फक्त सुख आणि आनंद येईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.